नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सकनेवाडीमध्येच आहात आणि हे सांजा गटामध्ये सकनेवाडी येथे मी सकनेवाडीमध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाहेर निघालो होतो गावाच्या. आणि गावाच्या बाहेर निघताच काही कार्यकर्त्यांनी मला अडवले. आमच्या गावाचा अजून विकास केलेला आहे आणि काय काय विकास केला आहे हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून ह्या कार्यकर्त्यांनी मला बोलवले. काय विकास केला आहे हे आपण त्यांना विचारणार आहेत. साहेब, तुम्ही प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे चालवता का तुम्ही? मी भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचा सर्वस्व मालक आहे. बर. तर मी सकनेवाडी आपल्या गावातील जी कामं आहेत ती आपल्या सकनेवाडीमध्ये शेत रस्ते असतील. तुमचं नाव काय? मी तुकाराम शिरसट, तुकाराम श्रीकांत शिरसट. महत्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न असतो शेत रस्ता. तर शेताला प्रत्येक बांध रस्ता असू द्या, शेत रस्ता असू द्या, डीपीचा प्रश्न असू द्या. आपल्या गावात सगळ्यात जास्त मध्ये शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे डीपी आहे. तर आमदार कैलास पाटील आपल्या ह्या सकनेवाडीतून सांजा गटातून जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले त्याने आपल्या जेव्हा सकनेवाडी गावासाठी जास्तीत जास्त डीपी महत्त्वाचा शेतकऱ्या दिवसा लाईट मिळणं, पुन्हा रस्ते नाहीत. आपल्या पहिल्यांदा गावात मोप सत्ता होती शेतकऱ्यांची, पण रस्ताच मिळत नव्हता. तेव्हा कैलास पाटील जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांनी शेत रस्ते गेले आपल्या सकनेवाडी ग्रामस्थांना, डीपी दिले महत्त्वाचे. पुन्हा गावातील नाले असू द्या, पुन्हा वाडी वस्तीवरचे रस्ते असू द्या, हे भरपूर गावासाठी विकास केलेला आहे. काय केलं विकास? अजून काय सांगा? भयंकर विकास केला आहे. काय 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 डीपी, पुन्हा गाव रस्ते, पुन्हा झालं तर बरेच दादा आले. तुमच्या स्मशानभूमीमध्ये एखाद्या व्यक्तीची अंत्यविधी झाली तर स्मशानामध्ये अंत्यविधीचं प्रेत नेता येत नव्हतं, असा एक प्रश्न सोडवला असं कळतंय. काय नेमकं? हो, सोडीला काय केलं? रस्ता झाला महत्वाचा. कुणी दिला ते? दादानी दिलं, कैलास दादांनी दिले. तुमचे उमेदवार जे आहेत आता आताचे जे नवीन आहेत का, प्रदीप गोंधे साहेब यांनी आपला जे रस्ता होता का त्यांना ग्रामस्थांनी सातत्याने तिथं अक्षरशः पावसाळ्यात असं जीव म्हणजे शेतकरी जातच नव्हते. शेताकडे जाण्याचा प्रश्न महत्वाचा होता. शेताकडे जाण्याचा महत्वाचा प्रश्न असल्याने आमचं शेत तिकडं आहे. तर अक्षरशः तिकडे शेताकडे जायला आम्हाला जाऊच वाटत नव्हतं. कसा शेतकरी तिकडे आता वयोवृद्ध शेतकरी आहे ते. कुणी सोडवला तो? प्रदीप गोहने यांनी सोडले. अगोदर आज शेतकऱ्यांचे गुडघे गेले. किती लाख रुपये दिले त्यांनी? काळजी काय असेल पण ते रस्ता देणं महत्वाचं आहे. साहेब, तुम्ही कवी आहात, तुम्ही शिक्षक आहात आणि सुज्ञ एक मतदार आहात. तुमचं गाव सकनेवाडी ना? तुमचं नाव काय? सुभाष चव्हाण. सुभाष चव्हाण साहेब, ही जी बोलतेत लोक, हे काय खरं आहे आणि काय खोटं आहे सांगा. धरायचं का त्या? नाही, उठा 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 मी आजारी आहे. बरं, उठून काय एक मिनिट. बोला बोला, मोकळं आहे. एकनिष्ठ आमदार कैलासदादा पाटील यांनी गावासाठी जे आहे अनेक चांगल्या प्रकारची अशी लोकोपयोगी कामं केलेली आहेत. गावाला रस्ता नव्हता, मग शोभा पाटी ते सकनेवाडी हा रस्ता नव्हता. अनेक 2 वेळेस आमदार झाले, आमदार निधीतून त्यांनी रस्ता केला. इथं या ठिकाणी एक साठवण तलाव झालेला आहे. इथं 5 साठवण तलाव, त्या साठवण तलावाकडे जाणारा रस्ता जी नव्हता ते दादाच्या पाठपुराव्याने आता सध्या रस्ता झालेला आहे. गावामध्ये त्या ठिकाणी तुमच्या गावाचे उपसरपंच कोण आहेत? उपसरपंच अतुल सूर्यकांत चव्हाण. ती काम करतात का? चांगलं काम करतात. चव्हाण साहेब आहेत का इथं? या चव्हाण साहेब, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, मागा राहिलेलं होतं. बोला. काय राहिलं तुमचं अर्धवट? तुमची इच्छा होती की मला बरंचसं काय बोलायचं आहे आणि कितीतरी लाख रुपयाचे रस्ते मंजूर झालेले आहेत बरं का. मी मागा कागदावरचा हिशोब सांगून म्हणलं होतं. नाही सांगायचं. मग तुम्ही म्हणला होता की गावाच्या विकासासाठी गावांतर्गत रस्त्यासाठी 95/5 या योजनेतून 70 लाखाचे सिमेंट रस्ते मंजूर आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर आहेत. बर. पण त्याला शासनानं स्थगिती दिली. बरं, का असू द्या, शासनानं शासन तुमचे 24-25 मध्ये झाले मंजूर. हो, तुमचे कधीपर्यंत चालू होईल आणि मंजुरी दिली? शासनाच्या मनावर आहे ना तो मंजूर. त्याला स्थगिती उठवायची का नाही ते शासनाच्या मनावर आहे. गावाचं काम. हो. पुन्हा डांबरी रस्ते जवळपास 40 आणि 30 70 लाखाचे डांबरी रस्ते झालेत. शेत रस्ते जवळपास 75 लाखाचे शेत रस्ते मंजूर आहेत. हो. आता अजून जवळपास आमचा मला अभिमान वाटतो, मी कार्यकर्ता आहे कैलासदादाचा. मला अभिमान वाटतो माझ्या 664 मतदाराच्या गावाला किमान आतापर्यंत 2.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे गावासाठी. 2.5 कोटी. आणि ती फक्त कैलासदादाच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे.
आणि त्यांच्या प्रयत्नाने. आता तुमच्याकडे उमेदवार आहेत हो प्रदीप घोणे हो आणि भाजपाचे उमेदवार आहेत तानाजी शिंदे. हो. या दोघांमध्ये 100% लढत आहे. हो. तुम्ही जरी नाही म्हणला तुमच्या आहे ना, गावात आहे. तर इतर गावं तुमच्या बाजूसारखे कैलास पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणानं जसे सगळे उभा आहे, सगळे हां तसे इतर गावं दिसत नाहीत. काही प्रमाणात भाजपाला आहेत, हां. भाजपाला काय- सुद्धा काय काय- ते कारण सगळंच मतदान आपल्याकडे पडणार असं नाही. नाही ना असं नाही. तर तुमच्या गावातल्या या ऋषिखोशमध्ये किती तुम्हाला मतदान प्रदीप घोणेला पडेल? काय किमान 350 मताची लीड देणार आम्ही. 350 मताचे हो. एकूण मतदान किती आहे? 664. काय मत आहे साहेब? बोला 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 मोकळत आहे. हकीकडे हा, बोला बोला हा बोला बोला. हे बघा, मी कुठल्या पक्षाचा नाहीये. हा. कैलासदादाचं जे काम आहे, सामाजिक ते आमदार जरी असले, सेनेचे जरी असले, परंतु प्रथमतः ते समाजसेवक म्हणून काम करतात. शेतकऱ्याच्या, गोरगरिबाच्या, बहुजन समाजातल्या ज्या अडीअडचणी आहेत याची जाणीव त्यांना आहे. आता इथं कैलासदादाचा प्रश्न नाही, हां इथं प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या नवीन निवडून येणाऱ्या प्रदीप घोणे या सदस्याचा आहे. ते त्या माणसावर तुमचा विश्वास कसा आहे हे मला म्हणायचं. आता तुम्हाला त्यांना मतदान करायचे हां आणि तुमचं सगळं गाव त्यांच्या बाजूने झुकलेलं दिसायलंय हां. आता सध्या. त्यांना कोणत्या विश्वासावर मतदान करणार? तुम्ही गावाचा अनुमान कसं काढू शकता? ए डेमोक्रेसी इज फॉर द पीपल अँड द पीपल बाय द पीपल. लोकशाही मधल्या नागरिकाच्या मतदानाचं ओपन तुम्ही कसं नाही काढू शकत. चॅलेंज देऊ आता शकता? ऐका, हां. मी ग्राउंड रिपोर्ट घेतला अगोदर हां. आणि ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतर तुमचं जे गाव आहे हां. ते सेनेच्या बाजूला झुकलेलं दाखवायले. तुमचं मत काय स्पष्ट सांगा. बोला 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 माझ्या हात हे बघा, बोला. हा शेणाच्या बाजूनं ज्याचं चांगलं सामाजिक कार्य हा. आहे, ज्या बहुजनाची कामं चांगले करतात, शेतकरी, शेतमजूर. आज आमचे उपसरपंच आहेत, त्यांना महाराष्ट्र लेवलचा आदर्श उपसरपंच पुरस्कार मिळालेला आहे. पक्षाच्या संदर्भात नाही आहे. त्यांनी या शेत शिवारामध्ये गावगाड्यातल्या लोकांसाठी रस्तं वाटं, शेत पांधण जे रस्तं होतं ते पूर्णतः या सकनेवाडीमध्ये सगळ्या शिवारामध्ये याचं रस्त्याचं जाळं होण्याची शक्यता. असे 2-4 आता तुमचं मतदान कोणाला पडेल असं मला सांगा. कोणता उमेदवार चांगला आहे? हे- बाबा सांगा हां. कोणता उमेदवार बरा आहे? बोला तुम्ही बाबा, कोणता उमेदवार? गोण्यालाच पडाल असं गोण्यालाच पडेल. काय मत आहे? गोण्यालाच पडेल. गोण्याला पडेल. गोण्याला पडेल. साहेब आता तुम्ही तर सरपंच आहेत, तुमचं हो या इकडे देव बाप्पा द्या. तुम्ही सांप्रदायिक दिसाला बोला. हा काय मतदान कशा पद्धतीने पडेल? अगदी 100% गोण्याला पडत. गोण्याला पडेल. गोण्याला 100% प्रदीप कसं- गोण्याच्या मागं. बर, आपण इकडं शेजाऱ्याकडे जाऊ जरा. या शेजाऱ्याकडे जाऊ. महाराज अहो, तुमचं गाव पूर्णची पूर्ण सेनेच्या बाजूला झुकलेलं दिसायलंय आणि तुमच्याकडे तर उमेदवार राणा पाटलाचे तानाजी शिंदे आहेत बरं का, आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत तुमचे प्रदीप घोणे. तर तुमचं मतदान कोणाला पडेल? गावाचा कौल कसा आहे? तुमच्या गावाच्या विकासासाठी तुम्हीच कोणी व्यक्त काम झाला की हा? तुम्हीच व्यक्त झाला ना आता. तुम्ही सांगा की. नाही, तुम्ही व्यक्त झाला मी म्हणजे व्यक्त अर्थात नाही, तेच आहे मी ना. व्यक्त नाही झालेलो. तुम्ही मी म्हणलाच की आता मी तुम्हाला म्हणलोय तुमचं मत सांगा काय आहे ते, आणि तुमचं मत सांगायचं का नाही हे पण ठरवा. कारण तुमच्या गावाच्या विकासासाठी कोण उमेदवार बरा राहील? काय मत आहे? गोने गोणे की मनातून सांगायला? हा, मनातून सांगा. काय मत आहे? काय मत आहे? बरोबर आहे. कशामुळे गोणे सांगा की कशामुळं? कशामुळं बाबा? एक विश्वासू माणसाने एक विश्वासू माणूस आम्हाला दाखवलेला आहे. अरे बाप. आमचा विश्वास कैलास पाटलावर आहे. हा. कैलास पाटलांनी दिलेला उमेदवार आहे, त्याच्यामुळे आम्ही गोनेला मतदान करतो. यस. काय मत आहे? तोच मत. बघा हे किती महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या गावामध्ये मला तर वेळ लागल्याने झालाय. या गावात एकही माणूस भाजपाचा दिसतच नाही. एकाही माणसानं भाजपाच्या बाबतीत किंवा एखाद्या पक्षाच्या बाबतीत एखादा माणूस बोलतोय असं मला काही दिसेना झालं. म्हणजे ह्या गावामध्ये जे मतदान आहे ते मतदान 350 मताची लीड या गावातून प्रदीप घोणेला मिळणार अशा पद्धतीनं गावकऱ्यांनी सांगितले. गावाचे उपसरपंच आहेत अतुल चव्हाण, सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आता ह्यांनी बोललेला शब्द जर फेल गेला तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची बातमी लोक कसं काय वाटलं असं सुद्धा मला म्हणतील. तर हे कशा पद्धतीनं कैलासदादाच्या पाठीमागं हे गाव उभं आहे ते आता मतातून दाखवणार आहेत. आणि मतदान आहे
7 तारखेला, निकाल आहे 9 तारखेला. मग नेमका गुलाल तानाजी शिंदे भाजपाचे का प्रदीप घोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, कुणाला गुलाल लागणार? आणि सकनेवाडी 100% सकनेवाडीचं मतदान तर पडणार आहे, पण गुलाल कोण खेळणार आहे ते 9 तारखेला आपण जिल्हा परिषदेच्या पुढे धाराशिवमध्ये पाहणार आहेत. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे. या गावात भाजपाचे माणसं असतील, काँग्रेसचे माणसं असेल, शिवसेनेचे असतील, एकनाथ शिंदे गटाचे असतील, राष्ट्रवादी अजित पवार असतील, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी असेल, तुम्हाला जे काय वाटते ते कमेंट, खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्या कमेंट तुम्ही यूट्यूब चॅनलला लिहा. मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद सकनेवाडीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.